तर जगजेतेपदाचा आज मायानगरीमध्ये सुद्धा जल्लोष होणार आहे। मुंबईमध्ये टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक काढली जाणार आहे। टीमच्या स्वागतासाठी मुंबईकर आतुर झाले। दुपारी 2 वाजता टीम इंडिया ही दिल्लीतून मुंबईमध्ये येणार आहे। तर मुंबई विमानतळावर त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर तिथेही त्यांचं स्वागत केलं जाण्याची शक्यता आहे। तर जशी गर्दी आज दिल्ली विमानतळाच्या बाहेर बघायला मिळाली होती टीम इंडियाच्या स्वागतासाठी, तशीच काहीशी गर्दी मुंबईच्या विमानतळाबाहेर सुद्धा बघायला मिळण्याची शक्यता आहे। दुपारच्या सुमारास टीम इंडियाचं मुंबईमध्ये आगमन होईल। तर मुंबईतील मरीन ड्राईव्हवर विजयी मिरवणूक संध्याकाळच्या सुमारास निघणार आहे आणि वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या सत्काराचाही कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे आज मायानगरी मुंबईमध्ये सुद्धा टीम इंडियाच्या स्वागतासाठी प्रचंड तयारी करण्यात आल्याचं दिसतंय आणि जे चाहते आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। संध्याकाळी 5 ते 7 च्या दरम्यान मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या दरम्यान विजयी यात्रा करण्यात येणार आहे। यामध्ये जर आपण सहभागी किंवा पाहण्यासाठी येणार असाल तर 4:30 पूर्वी मरीन ड्राईव्हच्या चौपाटीवर आपण हजर राहावं। रोडवर कोणीही येऊ नये। तसेच क्रॉसिंग करताना जंक्शन्सवरच क्रॉसिंग कराल याची खात्री करावी। सुमारे 7 वाजता वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये ग्राउंडवर विजयी फेरी होणार आहे। खासगी वाहनांचा वापर टाळा व पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव जे नियोजन केलेलं आहे त्याकरिता देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचं आपण पालन करावं असं पुनश्च एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो। टीमनं T20 वर्ल्ड कप खेचून आणलेला आहे आणि त्याच टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी सगळीकडेच सर्वच जण सज्ज असल्याचं दिसतंय। 2007 साली यापूर्वी भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला होता। त्यावेळेस मॅच सुद्धा मुंबईमध्ये झाली होती। यावर्षी सुद्धा भारताने पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि आज हे सर्व खेळाडू मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। आपण जर पाहू शकतो की नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशा पद्धतीने पूर्णपणे या ठिकाणी दुपारनंतर विजयी यात्रा असणार आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुद्धा बंदोबस्तात वाढ केली आहे। काही प्रमाणात वाहतुकीमध्ये सुद्धा बदल केलेले आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पूर्णपणे हे बॅरिकेड्स लावण्यासाठी लाकडी साहित्य या ठिकाणी मुंबई पोलिसांनी आणून ठेवलं आहे। सुरक्षेच्या कारणास्तव काही वाहतूक मार्गात सुद्धा बदल केलेले आहेत। दुपारनंतर वानखेडे स्टेडियमवर रॅलीनंतर भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। या खेळाडूंचा सत्कार सुद्धा होणार आहे। ज्येष्ठ सर्व पाहुणे मंडळ या ठिकाणी दाखल होणार आहेत। राजकारणी याचबरोबर क्रिकेट क्षेत्रातली सर्व दिग्गज मंडळी सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी आज नरिमन पॉइंट परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा असणार आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांनी एक क्रिकेट प्रेमींना आवाहन केलेलं आहे। त्यामुळे 3 पूर्वीच आपण नरिमन पॉइंट परिसरामध्ये येऊन दाखल व्हावं आणि या विजयी यात्रेमध्ये सहभागी व्हा असं मुंबई पोलिसांनी आवाहन केलं आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे सर्व क्रिकेटर मुंबई दाखल झाल्यानंतर मुंबईकरांचा उत्साह कशा पद्धतीने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।